पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला आपण दमदार उत्तर देणार आहोत असा इशारा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी दहशतवाद्यांना दिलेला आहे। आता धर्माची आणि अधर्माची लढाई सुरू आहे। दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना धर्म विचारून मारलं। हिंदू कधीही असं करणार नाही। आपण सर्वांनी देशात एक राहिलं पाहिजे, मात्र काही लोक सुधारतच नाहीत। त्यामुळे रावणाचा वध श्रीरामाला करावा लागला। आपल्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचा डोळा फोडू असा इशारा मोहन भागवत यांनी दिलेला आहे। आता जी लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे। पंथ संप्रदायांचा आधार आहे, लढाई आहे धर्माची अधर्माची आहे। म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्याने धर्म विचारून मारला। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही। त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे, म्हणून रामाने त्याचा वध केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।